विरोधकांप्रमाणे आता सत्ताधारी मित्रपक्ष शिवसेनेनेही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून भाजपला कोंडीत पकडण्यासाठी कंबर कसली आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होईपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका असे आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या आमदारांना दिले। शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी ही माहिती दिली आहे। सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। 4 दिवसांसाठी दोन्ही सभागृह तहकूब केली गेली आहेत आणि बुधवारपासून पुन्हा कामकाजाला सुरुवात होणार आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची कर्जमुक्ती झाली पाहिजे, कर्जातून बाहेर पडला पाहिजे, सातबाराचा उतारा कोरा झाला पाहिजे, ही मागणी कालही उद्धव साहेबांची होती, आजही आहे। आणि जोपर्यंत कर्जमुक्ती महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची होत नाही तोपर्यंत हे अधिवेशन चालू देऊ नका असे स्पष्ट आदेश माननीय पक्षप्रमुखांचे सगळे आमदार महोदयांना आहे। कांद्याला भावच नसल्यानं येवल्यातल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांपासून विरोधी पक्ष नेत्यांकडे इच्छा मरणाची परवानगी देण्याची मागणी केली आहे। येवला तालुक्यातल्या नगरसूल इथल्या कृष्णा डोंगरे या तरुण शेतकऱ्यानं गेल्या महिन्यात कांद्याला भाव मिळत नसल्याचं 5 एकरातील कांदा जाळून टाकला। गेल्या 3 वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे, कर्जाचा डोंगर वाढलाय। महसूल अधिकाऱ्यांनीही फारशी दखल घेतली नाही, त्यामुळे कृष्णा डोंगरेंनी इच्छा मरणाची परवानगी देण्याची मागणीच केली आहे। सरकारी यंत्रणेचा कोणताही माणूस किंवा कोणताही पद अधिकारी किंवा कोण सरकार मधला कोणताही व्यक्ती माझ्यापर्यंत आला नाही आणि मला कोणीच सुद्धा इतका पण येऊन का की बाबा असं झालंय तुझ्याविषयी असं करू नको तू असा धीर कोणीच दिला नाही। त्यानुसार मी पूर्णपणे इच्छा मरणाची पूर्ण तयारी केली आणि मुख्यमंत्री महोदयाला मी पत्र लिहून सांगितलेलं की मला इच्छा मरण त्वरित द्यावं। उत्तर प्रदेशसह इतर 4 राज्यात भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाराष्ट्रातल्या इतर राजकीय पक्षांनी मोठ बांधायला सुरुवात केली आहे। कारण जिल्हा परिषदांमध्ये शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करण्याचे आदेश स्थानिक नेत्यांना दिलेत। या निर्णयामुळे शिवसेना भाजपमधली जी दरी आहे ती अद्यापही बुजली नसल्याचं चित्र आहे। त्यामुळे आगामी काळात भाजप विरुद्ध इतर पक्ष असं चित्र दिसू शकतं अशी शक्यता राजकीय पंडित वर्तवत आहेत। दरम्यान शिवसेनेनं घेतलेल्या पवित्र्यामुळे नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडणुकीत वेगळा ट्विस्ट पाहायला मिळू शकतो। 25 जागांसह शिवसेना नाशिक जिल्हा परिषदेतला सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय। मात्र 37ची मॅजिक फिगर गाठण्यासाठी शिवसेनेला राष्ट्रवादी किंवा भाजपची मदत घ्यावी लागणार आहे। नाशिक जिल्हा परिषदेत भाजपला 15 तर राष्ट्रवादीला 18 जागा मिळाल्या। त्यामुळे उद्धव ठाकरे कोणाची मदत घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। राज्यात जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी बोलणी सुरू केल्यानं कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेत काय होणार याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय। कोल्हापूर जिल्हा परिषदेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत आहे। 21 मार्चला होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचाच अध्यक्ष होईल असं भाजपचे नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। तर जो सन्मान देईल त्याचा विचार करू, नाहीतर दुसरा पर्याय उपलब्ध असल्याचं सेनेच्या संपर्क प्रमुखांनी म्हटलंय। नाशिक आणि पिंपरी चिंचवडकरांना आज नवा महापौर मिळणार आहे। स्पष्ट बहुमत असल्यानं नाशिकमध्ये भाजपच्या रंजना भानसी आणि महापौर होणार असल्याचं निश्चित आहे। तर प्रथमेश गीतेंची उपमहापौर होण्याची केवळ औपचारिकता आज पूर्ण होणार आहे। दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला 128 जागांपैकी सर्वाधिक म्हणजे 78 जागा मिळाल्या। त्यामुळे इथंही भाजपचा महापौर आणि उपमहापौर बसणार हे निश्चित आहे। भाजपकडून नितीन काळजे यांना तर राष्ट्रवादीकडून श्याम लांडेंना उमेदवारी देण्यात आली आहे। राज्यातील 6 जिल्ह्यातल्या पंचायत समितींच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी आज निवडणुका होत आहेत। रायगड जिल्ह्यातल्या 15, नगर जिल्ह्यातल्या 14 तर पुण्यातल्या 3, त्याचसोबत नाशिकमधल्या नांदगाव, मालेगाव आणि येवला तर जालना जिल्ह्यातल्या 4, वर्धा जिल्ह्यातल्या 8 पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी आज निवडणुका होत आहेत। सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी वादग्रस्त विधान मागे घेतलंय। कुणालाही दुखावण्याचा उद्देश नव्हता, त्यामुळे मी माझं विधान मागे घेतोय असं दिलीप कांबळेंनी स्पष्ट केलंय। मात्र स्पष्टपणे त्यांनी त्यांच्या विधानावरून माफी किंवा दिलगिरी व्यक्त केलेली नाहीये। आंदोलनाला घाबरायला मी काय ब्राह्मण आहे का असं आक्षेपार्ह विधान दिलीप कांबळेंनी केलं होतं। रविवारी लातूरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचा लोकार्पण सोहळा पार पडला, त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं।
यामध्ये कुठल्याही समाजाबद्दल, कुठल्याही व्यक्तिसमूहाबद्दल, कोणाही व्यक्तीबद्दल कुठल्याही प्रकारचा राग द्वेष माझ्या मनामध्ये नाही. त्यामुळं मी अतिशय नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितो की कुठल्याही समाजाची मन दुखवण्याचं माझी काही कुठल्याही प्रकारची भावना नव्हती. त्यामुळे ते जे वाक्य उच्चारले गेले किंवा ते जे वाक्य माझ्या तोंडी घातले गेले ते वाक्य मी या ठिकाणी मागे घेतो. कर्जबुडवे प्रकरणामुळे चर्चेत आलेले राज्याचे कामगार आणि कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मला व्यवसाय करायला जमलं नाही, मी क्रेडिबिलिटी गमावली अशा शब्दात खंत व्यक्त केली आहे. लातूरमध्ये एका संस्थेच्या कार्यालयाचं उद्घाटन करताना निलंगेकर बोलत होते. व्हिक्टोरिया कारखान्यासाठी काढलेलं कर्ज फेडता न आल्यानं त्यांच्यावर घोटाळ्याचा आरोप झाला होता. सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूजमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी सुनील माने या आरोपीला अटक केली आहे. 8 मार्चला पीडित तरुणी आणि तिचा मित्र दुचाकीवरून शिखर शिंगणापूरहून परतत असताना आरोपी सुनीलनं साथीदाराच्या मदतीनं त्या दोघांना धमकावलं. पीडित तरुणी आणि तिच्या मित्राचं मोबाईलमध्ये शूटिंग करत व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि तरुणीवर बलात्कार केला. इतकंच नाही तर त्यानं पीडितेचा आणि तिच्या मित्राकडचं किमती ऐवज आणि महत्त्वाची कागदपत्रही हिसकावून घेतली. हा सगळा ऐवज परत देण्यासाठी आरोपीनं 10,000ची मागणीही केली. 10 मार्चला हे पैसे घेण्यासाठी आलेल्या आरोपी सुनील मानेला पोलिसांनी अटक केली. न्यायालयानं त्याला 15 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जवानांबद्दल अपशब्द वापरले जात असल्यानं व्यथित झालेल्या कोल्हापुरातल्या जवानानं गावात होर्डिंग लावले. चंदगड तालुक्यातल्या म्हाळुंगे गावातले लान्स हवालदार रणजित गावंडेंनी होर्डिंग लावून जवानांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांचा निषेध केलाय. मी देशाचं संरक्षण करत असताना शहीद झालो तर भ्रष्ट झालेल्या नेत्यांनी आणि लाचखोर अधिकाऱ्यांनी माझ्या पार्थिवाला हात लावू नये ही माझी शेवटची इच्छा असेल. भुंकणाऱ्या कुत्र्यांना आवर घालण्यासाठी मावळ्यांनो संघटित व्हा असा मजकूर या होर्डिंगवर लिहिण्यात आला. उपचाराला उशीर केल्यानं धुळे जिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाण केली आहे. या मारहाणीत डॉक्टरच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरची तोडफोड करण्यात आली आहे. योग्य वेळी उपचार न झाल्यामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या प्रकरणी 9 जणांना अटक देखील करण्यात आली आहे. देशभर धुलीवंदनाचा सण मोठ्या जल्लोषात साजरा होत असताना रत्नागिरीतल्या दुर्घटनेनं उत्साहाला काहीसं गालबोट लागलं. होळीचं झाड नेत असताना नदीवर असलेला साकव अचानकपणे कोसळला. यात अनेक जण जखमी झालेत. शिमग्याच्या दरम्यान संगमेश्वर तालुक्यातल्या कळंबुशी खाचरवाडी दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक जण गंभीर जखमी झाले. सुमारे 35 वर्ष जुना हा साकव होता. त्यावरून होळीसाठी लाकूड नेत असताना एकाच वेळी अनेक जण तिथं जमले आणि त्यामुळे साकव कोसळल्याचं कळतंय. होळीच्या निमित्तानं लातूर जिल्ह्यातल्या 57 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नाम फाउंडेशनतर्फे आर्थिक मदत करण्यात आली. दुसऱ्या हप्त्यातील 15,000 रुपये या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना देण्यात आलेत. याशिवाय शेतकऱ्यांच्या पत्नींना गृहोद्योग करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या महिलांची नावं देखील नोंदवण्यात आली आहेत. नाम फाउंडेशनच्या या कार्यात अनेक शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मोठा आधार मिळाला आहे.